आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते। शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला तटकरींनी भेट दिल्याची चर्चा होतीये। अनिल देशमुख यांनी असं सूचक वक्तव्य केलंय। सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही असा वक्तव्य सुद्धा अनिल देशमुख यांनी केलेलं आहे। 4 जून नंतर महायुतीतले अनेक नेते नाराज असतील असाही अनिल देशमुख यांना विश्वास आहे। नाराज 4 तारखेनंतर ते होणार आहेत। 4 तारखेला वेळ आहे अजून। ते सर्व नेते आहेत ना, भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे, अजितदादांच्या पक्षाचे 4 तारखेनंतर त्यांचा इंटरव्ह्यू घ्याल, त्यांना विचाराल की तुम्ही जे पावलं उचलले त्याचा योग्य उत्तर महाराष्ट्राची जनता जेव्हा तेव्हा देईल, तेव्हा त्यांना तोंड दाखवल्याला सुद्धा जागा राहणार नाही। पवार साहेबांनी सांगितलं जे आमच्या पक्षातून आम्हाला सोडून गेले त्यांना पक्षात घ्यायचं नाही, हे पक्षाचं धोरण आहे। तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही, आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्यात। आणि या सगळ्या संदर्भात नितीन ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नितीन, हे सगळं कोणत्या हॉटेलमध्ये घडलं असा दावा अनिल देशमुख करतायत, काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? प्रज्ञा, निश्चितच जर पाहिलं तर काल मनमाडची सभा आटोपून शरद पवार असतील, जयंत पाटील असतील आणि अनिल देशमुख हे सगळे एमरॉल पॉल जे नाशिक मधील हॉटेल आहे या ठिकाणी मुक्कामी होते। आणि काल सुनील तटकरे सुद्धा नाशिकच्या दौऱ्यावर होते। काल रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी तटकरे भेटून गेल्याची चर्चा सुरू होती। या संदर्भात ज्यावेळेस अनिल देशमुखांना सकाळी प्रश्न विचारला असता त्यांनी सुद्धा याला दुजोरा दिलाय की सुनील तटकरे या हॉटेलला आले होते व आमच्या काही कार्यकर्त्यांना ते भेटले। यावरून निश्चित शरद पवार आणि सुनील तटकरे यांची सुद्धा भेट झाली का हे अद्याप समोर आलेलं नाही। मात्र आता सुनील तटकरे जर या हॉटेलला आले असतील तर निश्चितच ही एक मोठी चर्चेचा विषय आणि मोठी बातमी राहील। प्रज्ञा, नितीन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।